इथं राहिला. महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि. तस्य स्मरणमात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि. अत्रिपुत्रो महातेजो तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते. तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते. तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि. अत्रिपुत्रो महातेजो तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते. 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि. दत्तात्रेय महामुनि. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि. तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि.
अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि 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 तस्य अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय अत्रिपुत्रो महातेजो तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि
तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो गोपाल कृष्ण भगवान श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आज भक्तमाल ग्रंथामध्ये अद्भुत आणि प्रेमळ कथा आहे। चालू झालं का नाही? गुंजमाल नावाचे एक संत होऊन गेले। हे गुंजा येता ना, याच्यावरून त्यांना नाव पडलं गुंजमाल। आणि त्यांच्या मुलाची पत्नी म्हणजे पुत्रवधू हे दोन संत झाले। गुंजमाल नाव एक संत होऊन गेले। गुंजमाळा देवाला रोज घालायचे ते आणि स्वतःही रोज नवीन माळ घालायचे।
म्हणून लोकांनी त्यांचं नाव गुंजमाळ ठेवलेलं होतं. मनुष्य काही कर्म करतो ना, त्या कर्माने सुद्धा त्याला त्याची नावं प्राप्त होतात. म्हणून हे लाहोर निवासी होते. पुत्रवधू विधवा झाली. त्यांनी एक दिवशी पुत्रवधूला बोलवलं आणि सांगितलं की हे घरातलं धन आणि तू आता राहा आणि तू गोपाळ कृष्णाला पती मानून जीवन जग. संपलं. म्हणून तिला एक माळ दिली, सगळं घरदान दिलं आणि गोपाल कृष्ण दिला. याला पती समजून याची उपासना कर, प्रभू तुला निश्चित दर्शन देईल. गुंजमाल अजूनही बऱ्याच स्त्रिया वृंदावनामध्ये देवाशी लग्न लावून तशाच तिथे राहतात. गुंजमाल पुत्रवधूची निष्ठा पाहून गोपालांनी तिला सेवा प्रदान केली आणि हे गुंजमाल आणि त्यांची पत्नी वृंदावनात निघून गेली. ज्या ठिकाणी गुंजमालांची पुत्रवधू भगवान ठाकूरजीची म्हणजे गोपालजीची पूजा करत होती, आजूबाजूचे लोक तिची पूजा झाली की त्याच्यावर धूळ आणून टाकायचे. पण काही काही लोक परमार्थ मार्गात जातात तर त्यांच्यावर अशी विपरीत अवस्था निर्माण होते. याला काय कारण असतं म्हणजे विरोध होतो. आपण जी पूजा अर्चा करतो त्यामध्ये विरोध होतो. मग आता हा विरोध तरी का होतो, काय कारण आहे याला? तर आपल्या गतजन्माचं जे काही दोष असतात ते आपल्या परमार्थ मार्गामध्ये आडवे येतात. एक निद्रा, दुसरं आळस आणि प्रमाद, ह्या तीन गोष्टी पूर्वजन्माच्या दोषानं आपण करणाऱ्या परमार्थ मार्गामध्ये आडवे येतात. आता आपला एक कार्यक्रम चालतो ना, ते केव्हा केव्हा 2-3 लोक असतात. 2-4 आपले पूर्वीचे येणारे 4-5 डोक्यान करतात तर ते बडबड करत बसतात म्हणे असं म्हणतात. ते 4 आणि 5 डोके. मग ते एक दिवशी बोलल्यावर तो माणूस म्हणे का रे इकडे मंदिरात राहिला, पोट भरलं, अमुक केलं आणि आता अशा गप्पा मारतो. त्या मोबाईलवर किती लोक आहे ते पाय म्हणे. म्हणजे परमार्थ मार्ग काही गरज आहे का? 4 डोके 3 डोके. तर हे परमार्थ मार्गामध्ये असे अडथळे येतात. म्हणून संतांनी काय सांगितलं, कोणी काही करत असलं तरी आपण तिकडे लक्ष देऊ नये. आपल्या गुरुनं दिलेली सेवा निष्ठेने करत राहावी. ज्याप्रमाणे स्त्रीला पतीने सांगितलं तसं वागलं की तिला काही त्रासच नाही, बाकीचे काही म्हणून त्यावेळेस या मुलीनं त्यांना काहीच बोलू नये. पण त्यांना काहीच बोलू नये. एक बालक यायचा आणि तिच्या गोपाळ कृष्णावर धूळ टाकून द्यायची. आता धूळ टाकल्यावर तिने त्या बालकाला काहीही बोलू नये. त्या बालकाला काहीही बोलू नये. ही भगवंताची इच्छा आहे म्हणून तिने ते सहन करायला सुरुवात केली. सहन करायला सुरुवात केली. धूळ टाकणं सुद्धा सहन करायला सुरुवात केली. एक दिवशी काय झालं, तिने भगवंताला नैवेद्य दाखवला. तो नैवेद्य भगवंत ग्रहण करीत नव्हते. काय झालं आज आपलं, काय चुकलं म्हणून तिला असं ध्यान लागलं. तर भगवंताने सांगितलं, तो मुलगा आल्याशिवाय त्याने धूळ टाकल्याशिवाय मी जेवणार नाही. म्हणून ती त्या मुलाला पाहायला गेली. त्याने धूळ टाकली आणि भगवान जेवले. तेव्हा त्या पुत्रवधूला कळालं की धूळ टाकणे ही सुद्धा सेवा घेऊन येतो परमात्मा. आपल्याकडे
विजय प्राप्त होण्याकरता एक गंध सांगितला आहे की ज्याला कुठल्याही कामाला विजय प्राप्त व्हायचं असेल तर त्याने गंध लावावं. कोणता? आपला अष्टगंध किंवा गोपीचंदन, त्याच्यामध्ये गाईच्या पायाची धूळ ती टाकायची, तो गंध करायचा आणि कपाळाला, विजयच विजय. मोरोपंत शिवाजी राजांना रोज लावून द्यायचं ते, असं आहे ते. गाईच्या चरणाची धूळ जी आहे ही इतकी पवित्र आहे की जगात त्याच्यात काहीही पवित्र नाही. म्हणून त्यावेळेस त्या बालकाला पाहिलं आणि तिला आनंद झाला आणि त्या दिवसापासून ती बालकाला घेऊन पूजा करायला लागली. तो धूळ टाकायचा आणि नंतर येणे नैवेद्य दाखवायचा. एक दिवशी परमात्मा त्या दोघांसमोर प्रगट झाले आणि तिच्या हातून जेवले आणि त्याच्या हातून धूळ टाकून घेतली. आता मी दर्शन देणार नाही. हा जो मुलगा आहे हा अनाथ आहे, याच्यामध्ये तू स्त्री आहे, हा मुलगा तुझा आहे, आजपासून पुत्र दिला पुत्र बसला. हे जेव्हा यांना लाहोरला कळालं, आपल्या इथे कळालं वृंदावनामध्ये की भगवंताने स्वयं एक पुत्र आपल्या पुत्रवधूला दिला. तो अनाथ होता तिथे. त्या अनाथाला या पुत्रवधूने सनात केलं, म्हणजे शिकवला, भगवंताच्या भक्तीला लावला, त्याचा विवाह केला आणि त्याचा वंश आजपर्यंत वृंदावनात चाललेला आहे. आता केशव दंडोती ही कथा फार वेगळी आहे. ब्रजमंडलामध्ये भक्तजनांमध्ये केशव दंडती नावाचे एक अग्रगण्य भक्त होते आणि हे नेहमी गोवर्धनाची परिक्रमा रोजच करायचे. आणि परिक्रमा इतकी कठीण होती की दंडवत घालत चालायचं 6 किलोमीटर दंडवत. अजूनही आता पहा तुम्ही, यात्रा चालल्या ना, कावड यात्रा, बरेच लोक दंडवत घालून चालले. त्यात कोण कोणतं व्रत आणि कोणतं तप करेल हे सांगता येत नाही. म्हणून त्या गोवर्धनाजवळ ते दंडवत परिक्रमा करायचे. एक दिवशी भगवंताने पाहिलं याची परीक्षा करावी, कारण हा दंडवत घालतोय पण हा परीक्षेला उत्तीर्ण झाला पाहिजे. म्हणून भगवंतानी त्यांना विचारलं, म्हणे प्रभू तुम्ही दंडवत घालता तर मी तुमच्याबरोबर कीर्तन करीत करीत प्रदक्षिणा केली तर चालेल का? आता हे म्हणे काही हरकत नाही, एक से तो भले, कारण दंडवत घालणाऱ्याच्या तोंडातून कीर्तन निघत नाही. कारण उठलं की श्वास, पडलं की श्वास, सगळा श्वास वाढत जातो. त्यावेळेला परमेश्वरानं धट्टकट्ट रूप घेतलं त्याच्याबरोबर, देवच होते ते, आणि स्वतःच्या नावाचं कीर्तन स्वतः करायला लागले. असं कीर्तन चालू असताना केशवजींनी त्यांना विचारलं की बा तुमच्या भजनामुळे माझी दंडवत यात्रा जरा खंडित होते म्हणे, वेग कमी होऊन जातो ना, कारण बोलणं चालणं हे करणं. केशवजी नाराज झाले. अहो तुम्ही कोण आहे म्हणे, माझ्या परिक्रमेमध्ये असं गोष्टी काढता, अमुक करता, तुमची बुद्धी अधर्माला सहमत झालेली दिसते म्हणे. कोणाला सांगतोय? देवाला. आज त्याला माहिती नाही देव आहे म्हणून. अधर्माला सहमत झालेलं आहे. साधुरूपी भगवान म्हणाले अधर्म तर तू करतोय म्हणे. मी अधर्म करून करतो. ही पृथ्वी कोणाची पत्नी आहे रे म्हणे? विष्णूची. आणि मग तू भलत्या रात्री त्या पत्नीला सगळ्या अंगानं स्पर्श करतोय, दोष लागतोय तुला. दिवसा केलेला ठीक आहे, रात्री स्पर्श करतोय तू. हा उठला, काही समजतं का म्हणे? पृथ्वी आमची आई आहे, मुलगा आईला स्पर्श करू शकतो. देवगार झाले. वा किती किमया कशी आहे. प्रभू प्रगट झाले आणि म्हणे बस
तुझी दंडवत सेवा कृतार्थ झाली. म्हणून त्यांना नाव पडलं केशव दंडवत. केशव म्हणाले पृथ्वी आमची माता आहे, तिच्या मांडीवर मी झोपतो, तिचा दोष मला लागत नाही, माझा दोष तिला लागत नाही, असं सडेतोड उत्तर दिल्यावर साधू रूपधारी भगवान प्रसन्न झाले आणि निज स्वरूप राधाराणींसह दर्शन घेऊन गेले. पहा दोन सिद्धांत किती आहे. आता चतुर्भुज दासजी, चतुर्भुज दास यांचं जीवन चरित्र आजीवन चमत्कारिक आहे, अलौकिक आहे, घटना संपन्न स्वीकार केला. यांचा जन्म संवत 1575 मध्ये जमुनावत ग्रामाच्या जवळ, म्हणजे यमुनेच्या जवळ पुष्टिमार्ग भगवत भक्त कुंभदास यांच्या घरी झाला. यांचे वडील कुंभदास, माता सावित्री यांचा चतुर्भुजांचा जन्म शेवटचा मुलगा म्हणून झाला. बाल्य अवस्थेमध्ये यांना भक्तीचा संबंध आणि संपर्क वाढत गेला. म्हणून दिवसेंदिवस ते हे नाथ मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ लागले. पारिवारिक वातावरण त्यांच्या चरित्रावर विकासाचा प्रभाव पडला. म्हणून आपल्या घरात काही आईवडिलांनी काहीतरी वातावरण निर्माण करून ठेवावं. कशाकरता? मुलांवर संस्कार घडण्याकरता. आता वातावरणच तयार नाही केलं जात आपल्या घरामध्ये. म्हणून देव पूजा, आरती, वाद संध्याकाळी सगळ्या, जरी पती घरी नसेल तर स्त्रीने सगळ्या मुलांसहित आरती करावी. सकाळी चला रे आरती करून मग शाळेत जा. काहीतरी संस्कार घडवावे. जेवायच्या वेळा त्यांना चांगल्या गोष्टी सांगाव्या. जेवायच्या वेळा तू अभ्यास केला का नाही असं नाही विचारायचं, कारण त्याला त्या अभ्यासाचं भय असलं तर तो जेवताना प्रसन्न जेवणार नाही. स्त्रियांनी माणसाला आपल्याकडे अमुक वस्तू नाही हे जेवताना नाही सांगायचे. असं आहे, कारण जेवताना मनुष्य प्रसन्न राहायला पाहिजे आणि प्रसन्नतेनं खाल्लेलं अन्न सद्बुद्धीला उपयोगी ठरतं. कलह, द्वेष, वैर याच्याने खाल्लेलं अन्न बुद्धीमध्ये विपरीत परिणाम करतं. कारण त्याचा श्लोक किती दिलाय, अन्नात भवति भूतानि भूत भव्य सनातनम. मग हे आपण जे वाचतो ऐकतो याचं काही आचरणात आणलं पाहिजे. आपण जोपर्यंत आचरणात आणत नाही तोपर्यंत ते आपल्या घरामध्ये वातावरण तयार नाही होत. आणि वातावरण तयार झाल्याशिवाय मुलांवर फरक पडत नाही. हल्ली काय झालं आहे, वातावरण वेगळं तयार होऊन जातं. आपण उठल्याबरोबरच पेपर वाचून येतो किंवा मोबाईलच्या बातम्या पाहून येतो. त्या शब्दांचा आपल्या मनावर परिणाम झाला की आपल्या उपासनेमध्ये थोडी गडबड होऊन जाते. तर त्याच्यावर विचार करायला लागून जातो मनुष्य. म्हणून आपली उपासना होईपर्यंत त्या गोष्टीचा संपर्क करू नये. त्या गोष्टीचा संपर्क करू नये, कारण संपर्क आणि संबंध माणसाच्या बुद्धीमध्ये कलह निर्माण करतो. वातावरण बदलवून टाकतो संबंध आणि संपर्क. म्हणून यांच्या वातावरणाने यांच्या चरित्रावर विकासाचा प्रभाव पडला. कुंभदास प्रयत्नानं विठ्ठलनाथ यांचे शिष्य बनले. यांच्या जन्मानंतर 21 दिवसानंतर बाल्य अवस्थेमध्ये वडिलांनी सुद्धा विठ्ठलनाथांचा अनुग्रह घेतला होता. त्यामुळे यांच्या घरामध्ये अनासक्त वृत्ती चालली होती. घरामध्ये जर अनासक्त वृत्ती असली तर मुलांवर सुद्धा तोच परिणाम होतो. आणि आसक्त वृत्ती असली म्हणजे मुलांवर सुद्धा तोच परिणाम होतो. म्हणून माता पितांनी आसक्त सक्तीला मर्यादा घालावी. समजा एक वस्तू नाही आहे, आत्ता जाणं नाही रे, आपण संध्याकाळी आणू, असं मुलांना हळू समजावून सांगितलं
संध्याकाळच्या जेवणात देऊ तुम्हाला, आता नाही. म्हणजे त्या मुलाच्या मनामध्ये तो परिणाम होऊन जातो. नाही तर काय, तो रडतो, मग अमुक करतो, मग आपण लगेच त्याला वस्तू आणून देतो. सांगताना कडक आवाजात सांगायचं नाही मुलांना, मधुर आवाज नाही. आता नाही, तू आत्ता जर तुझे वडील जेवायला बसायच्या आधी घ्यायला गेले तर त्यांना काय होईल, त्रास. मग वडिलांना त्रास द्यायचा असतो का, नाही, असं समजावून सांगा. आपण म्हणतो गुच्छ बसतो का नाही, कधी एक रप्पाटा, असं आहे. कारण जेवणाची वेळ जी आहे ती आनंददायी असली पाहिजे. गरिबाची असो, श्रीमंताची असो, संताची असो या कोणाची असो. कारण भोजन हे आनंदात झालं पाहिजे आणि सहभोजन झालं पाहिजे. माणसाने पदार्थ खायचा ठरवला, साधारण आंब्याचा रस, तर आपण जर 2 वाटे घातल्या तर स्त्रीला राहणार नाही, म्हणून नाही आता मला नको, तुला राहू दे असं म्हणायचं. म्हणजे तिच्या मनात तो आदर येतो, अरे हे खाताना सुद्धा आपलं करता विचार करतात. नाही तर स्त्रिया काय करतात, मुलांना पतीला घातलं की स्वतः इतकंसं खाऊन घेतात. पण त्यांचं सुद्धा शरीर आहे. मग त्यामुळे ती पत्नी ते 1 वाटी आंब्याचा रस मोठ्या आनंदाने खात असते. कोणताही पदार्थ असो. आपले मुलं जास्ती खातील म्हणून माणसाने थोडंसं आवर्त घ्यायचं, स्त्रीने आवर्त घ्यायचं. म्हणजे हे संस्कार मुलांना पडताना मुलं मग म्हणजे जिद्दी, हेकड अशा लोक काय करतात, जिद्दी हेकड सोडून झाली की लगेच ज्योतिषाकडे काही शांती करून टाका, शांती करून. आता शांती काय लाव, असं आहे. घरातलं वातावरण जे आहे ते आपल्याला नीट केलंच पाहिजे, कारण ते घर आहे. आपण काय करतो, घराला नुसती सजावट करतो, पण आतिथ्य हेच घराचे वैभव, संतुष्ट स्त्रिया हीच घराची लक्ष्मी. हे जे सांगितलं, संतुष्टपणा राहावं, आज नाही उद्या मिळेल. हे आता पण प्रत्येक जण म्हणतो आम्हाला चांगली सून द्या, चांगली सून द्या, चांगली कुंडली पहा. आता कारखान्यातूनच अशा मुली निर्माण होणार आहे, तर चांगला शब्द आला कुठून. आपण आपल्या मुलांना परिस्थितीची जाणीव करून द्यायची आहे की जीवनात द्रव्य हे अत्यंत महत्त्वाचं नाही. जीवनात द्रव्य हे अत्यंत महत्त्वाचं नाही, आपले संस्कार आणि प्रेम हे जीवनात महत्त्वाचं आहे. आज जगामध्ये संस्कार नाही आणि प्रेम नाही, द्रव्य आहे भरपूर. म्हणजे आपल्या पात्रतेपेक्षाही आपल्याजवळ द्रव्य असू शकतं, पण त्या द्रव्यानं भोगासक्ती वाढते, त्यागासक्ती वाढत नाही. म्हणून ते म्हणतात यांनी आपल्या मुलांवर अशा प्रकारची संस्कारजन्य केलं, त्यांना ब्रह्मसंबंध केला आणि यमुना नदीच्या तीरावर मुलं मोठे करून हे पती पत्नी आले आणि नाथजींच्या सेवेमध्ये कीर्तन करू लागले, गोवर्धन पर्वताकडे जाऊ लागले. नाथजींची भक्ती, सख्य भक्ती यांनी स्वीकारली. नवविधा भक्तीमध्ये सख्य भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे आणि ती सख्य भक्ती यांनी स्वीकारली आणि ब्रह्मसंबंध घेतला, म्हणजे अनुग्रह घेतला आणि संप्रदायाप्रमाणे वागू लागले. एक दिवशी विठ्ठलनाथ महाराजांच्या कृपेने त्यांच्याजवळ चतुर्भुज भगवान प्रगट झाले उभयतांच्या. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही दोन्ही माझं माधुर्य कवित्व लिहून काढा. माझ्यामध्ये जे माधुर्य आहे, गोडपणा आहे, ते कवित्व लिहून काढा. सुगंध सिंगार निखर मोहन कोलई दर्पण करीत पहावा. भक्त आणि वाणी कंठातून पूर्ण होऊन भगवंताच्या पदारविंदाकडे त्यांनी मन लावलं आणि नंतर भगवंताचं काव्य लिहायला सुरुवात केली. नवनीत अलंकृत कृत्य असं लीला दर्शन त्यांनी तयार केलं.
एकदा गोसाई विठ्ठलनाथ गोकुळात आले आणि त्यांनी त्या मुलांनी केलेलं काव्य रासलीलेची योजना त्यांच्यापुढे ठेवली। तेव्हा गोकुळनाथांनी ती भगवंताची लीला काव्य ऐकलं तर गुरुच्या समोर सुद्धा चतुर्भुज रूप प्रगट झालं। म्हणजे हे दोन्ही पतिपत्नी यांनी ते भगवंताचं लीला रहस्य गायलं तर गुरुच्या समोर सुद्धा चतुर्भुज रूप प्रगट झालं आणि गुरुलाही दर्शन झालं। भक्त जेव्हा गातात तेव्हा भगवंत ऐकण्याकरता आलेले असतात असं आपण सुरदासजींच्या चरित्रातून ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे। भगवान प्रगट होतात आणि गोकुळनाथांना विश्वास देतात की बघ तुझं काव्य अजरामर होईल आणि या गोवर्धन पर्वताच्या ठिकाणी तुझ्या काव्यामुळे अनेक लोक भक्तिरसामध्ये न्हावून निघतील। आता तुम्ही दोघंही माझ्या गिरिराजाची प्रार्थना करा, काही दिवस माझ्या जन्मस्थानी निवास करा, म्हणजे मथुरेत। एकदा वृंदावनात गेलेला मनुष्य मथुरेत जात नाही, कारण ते वृंदावनाचे भूमित गुण आहे। पण मथुरा ही मोक्षपुरी आहे। अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरीद्वारावतिश्चैव सप्तैते मोक्षदायका। म्हणून त्यांना मोक्षाला जायचं होतं, म्हणून त्यांना मथुरेमध्ये राहायला सांगितलं। मथुरेमध्ये जो विश्राम घाट आहे तिथलं वातावरण तुम्हाला पटणारं नाही आहे। आज जर तुम्ही मथुरेत गेलात तर त्या विश्राम घाटावर ते सगळे चौबे मंडळी पत्ते खेळत बसलेले दिसतं तुम्हाला। फक्त गिऱ्हाईक आलं की उठायचं आणि काम करायचं। पण तो घाट जो आहे भगवान तिथे थांबले आहे, देवाने विश्रांती घेतली आहे। गोकुळामधून जेव्हा आले अक्रूराबरोबर, अक्रूर काकाला सांगितलं काका तुम्ही जा, आता मी या मथुरा घाटावर विश्राम घेतो। म्हणून त्या घाटाला विश्राम घाट नाव पडलं आहे। तिथे रात्रभर मुक्कामाला बलराम दादा आणि श्रीकृष्ण राहिलेले आहे। नंद बाबा शेजारच्या बगीच्यामध्ये थांबलेले आहे आणि दुसऱ्या दिवसापासून मथुरा लीला सुरू झाली। गोकुल की चतुराई मथुरा की चतुराई क्या को मैं कैसी जयडेडी रणछोड़ त्रिभुवन के सैया मथुरा के राजा पंचारती करता हूँ भावारती करता हूँ तुमको जी भैया। असं भगवंतानी मथुरेमध्ये राहायला सांगितलं। मथुरेमध्ये त्यांनी अनेक लोकांना भक्तिरसामध्ये बुडवून टाकलं। पण यांच्या मनामध्ये असं होतं की देवाने आपल्याला वृंदावनात का नाही राहू दिलं, का नाही। तेव्हा पुन्हा भगवान प्रगट झाले आणि सांगितलं आता तुम्ही दोघंही गोवर्धनाजवळ राहा। तेव्हा यांना अगदी आनंद झाला। नाही तर दुःख वाटत होतं की आपल्याला मथुरेत का पाठवलं। मथुरा तर कंसाची भूमी आहे, मथुरा ही कंसाची भूमी आहे, पण ती मोक्ष भूमी आहे। वृंदावन आणि गोकुळामध्ये जेवढे राक्षस मारले गेले ते सगळे भगवंताच्या कृपेने मोक्षाला गेले। मथुरेमध्ये सुद्धा जे मारले गेले काल यवन, त्याच्यानंतर पीड हत्ती, कंस, हे जे मारले हे सुद्धा मोक्षाला गेले। म्हणून त्यावेळेस ते पुन्हा गोवर्धन पर्वताच्या जवळ आले आणि गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा करायला चतुर्दशीच्या दिवशी एक प्रहर रात्र शिल्लक राहिली। त्यावेळेला त्यांनी गोवर्धनाला 56 भोगाचा नैवेद्य दाखवला आणि त्या दिवशी नरसिंह चतुर्दशी होती, म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्दशी, शुद्ध महिना। आज सुद्धा चतुर्दशी आहे पण वद्य चतुर्दशी आहे। आज आरद्रा नक्षत्र, गुरु आणि चंद्र यांची युती आणि आरद्रा नक्षत्र असा हा 3 पर्वकाळाचा संगम झाला आहे। आरद्रा नक्षत्राचा आणि भगवान शंकराचा अति घनिष्ठ संबंध आहे। म्हणून आज सगळ्या कावडी ज्या आहे
ते आज शिवरात्र म्हणून देवाच्या अंगावर पडतील पाहत सगळे आणि विजयी भाऊ. आणि उद्या अमावास्या झाली की काम संपलं कावडीचं. 15 दिवसापर्यंत गुरुपौर्णिमेपासून तर या अमावस्येपर्यंत उत्तर प्रदेशामध्ये भगवंताच्या अंगावर गंगाजल घालायचा आनंद असतो. म्हणून यांनी नरसिंह चतुर्दशीला गोवर्धनाचा राजभोग दाखवला आणि राजभोग दाखवल्यानंतर शयन केलं. त्या नरसिंह चतुर्दशीला पुन्हा भगवान प्रगट झाले आणि यांना दर्शन दिलं आणि सांगितलं आता तुम्ही रुद्रकुंडावर चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसा. पा प्रत्येक मार्गदर्शन चाललंय. झाड सुद्धा चिंचेचं सांगितलं. म्हणून 1642ला रुद्रकुंडावर चिंचेच्या वृक्षाखाली हे दोघे गेले आणि शृंगी मिश्रित भगवन शृंगी म्हणजे वाजवायचे त्या मिश्रित त्यांनी भगवंताची भक्तिप्रधान काव्य म्हटलं आणि दोघांनी पती पत्नीने त्या रुद्रकुंडावर इमली वृक्षाच्या खाली आपला देह समर्पण केला. आता त्या इमली वृक्षाच्या खाली तूच का पाठवलं तर तिथे कोणत्याही संताने आजपर्यंत देह ठेवलेला नव्हता. ते रुद्रकुंड तसंच होतं. शंकराचं कुंड होतं. का तर भगवान शंकर जेव्हा रासलीला बघायला आले तेव्हा रुद्रकुंड निर्माण केलं, तिथे स्नान केलं आणि मग भगवंताची रासलीला बघितली. तिथे कुंड अनेक आहे. प्रत्येक ब्रह्मकुंडसुद्धा आहे, विष्णुकुंडसुद्धा आहे. जो जो तिथे यायचा तो कुंड निर्माण करायचा, आपलं स्नान करायचा आणि रासलीलेमध्ये जायचा. अशा प्रकारे या भक्तांनी आपल्या देहाच्या लीला अशा संपवल्या. आता श्री बेनजी हे छोटंसं अगदी छोटं चरित्र आहे. बेनजी हे भगवंताचे अनन्य भक्त होते. त्यांना भक्ती व्यतिरिक्त दुसरी गती माहीत नव्हती. म्हणून त्यांनी तुलसीदासाचे दोहे म्हणून बैन तो रघुबर बैन बीर भरपूर तुलसी बने जे और मे धुर अशा जीवनामध्ये भगवंताच्या चरित्राचा भावार्थ घेऊन जीवन जगण्याची त्यांची तयारी चालू होती. म्हणून असाध्य रोग झाला होता. शरीराला असाध्य रोग झाला होता. औषध उपचार करायची तयारी नव्हती. म्हणून भगवंताची सेवा आणि भगवंताचाच प्रसाद हा हेच औषध. औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायण हरी. गंगेचं पाणी हे औषध आणि नारायण आणि हरी हा वैद्य. म्हणून एक दिवशी भगवंताने वैद्याचं रूप घेऊन आले आणि त्या बेनजीला म्हणाले की तुम्हाला उपचार करायचा आहे. म्हणे मला भगवंताशिवाय दुसरं कोणी उपचार करू शकत नाही. तुम्ही तुमचं औषध घेऊन निघून जा. भगवंताने पाहिलं आपण वैद्य बनून आलो म्हणून हा नाही म्हणतोय. मग भगवान देव बनले. मी देव आहे. देवाला औषधाची गरज असते का म्हणे. देवाला औषधाची गरज आहे का. तुम्ही जर देव आहे तर देवाला औषध तुम्ही हात लावल्याबरोबर तर रोग चालला जाईल. भगवान हसले. म्हणाले मग तुला कोणतं औषध पाहिजे सांग. कारण या रोगावर औषध घेतल्याशिवाय हा रोग बरा होत नाही. म्हणे तुमच्या चरणाची धूळ आणि चरणाचं तीर्थ हे माझं औषध आहे. देत आहे. तेव्हा बेनाजींनी भगवंताच्या चरणाची धूळ आपल्या सगळ्या अंगाला लावली आणि भगवंताच्या उजव्या अंगठ्याचं तीर्थ घेतलं आणि देहावसान. म्हणजे देवाने परीक्षा घेतल्यावर सुद्धा आपल्या ठायी वृत्तीला यांनी धरसोड केलेली नाही. आपण इथे ठायी वृत्ती म्हटली आहे. आपण
त्याला निष्ठावंत म्हणतो. मराठीमध्ये निष्ठावंत लोक जे असतात ते आपली निष्ठा कधीच सोडत नाही. आता कलियुगातल्या भक्त नाऱ्या अशा काही स्त्रिया होऊन गेल्या की ज्यांनी भगवंताची भक्ती केली. कलियुगामध्ये युवतीजन माता काही भक्ती झाल्या संसारामध्ये. सीता सहचारी, श्री झालाजी, सुमतीजी, श्री शोभाजी, पुढे प्रभुताजी, श्री उमाजी, भटियानाजी, श्री गंगाजी, श्री गौरजी, श्री कुरवरजी, श्री उबिठाजी, गोपालीजी, राणी गणेशजी, श्री कलाई, लाखाई, कृताई, परम साध्वी सत्यभामाजी, यमुनाजी, कोलीजी, श्रीरामाजी, मृगाजी, देवाजी, जेजवीजी, काकजी, देवकाजी अशा अनेक स्त्रिया इथे होऊन गेल्या. त्यातल्या आता आपण पाहणार आहे राणी गणेश देवीजी. काशीचे महाराज अनिरुद्ध सिंह हे धर्मात्मा होते. यांच्या पत्नी विजय कुंवरजी ह्या महान भगवत भक्त आणि प्रतिवता होत्या. निरंतर धर्माचं आचरण आणि परोपकार फलस्वरूप संवत 1569 मध्ये यांना एक पुत्री झाली. बाल्यावस्थेमध्ये कमला आणि गणेश देशी नाम प्रसिद्ध केलं. माता पितांनी तिच्यावर वात्सल्य अपार केलं. मातेनं पुत्री विश्वनाथ भगवंताच्या उपासनेनं व उपदेशानं भोरीभार कन्या सहज प्रेमानं भगवान विश्वनाथाला रिझवलं आणि त्यांच्या कृपेनं श्रीराम भक्तीचा श्रेष्ठ वरदान मिळवलं. या मुलीनं काशीमध्ये राहून रामाकडून रामभक्ती शंकराकडून रामभक्ती घेतली. म्हणजे काशीमध्ये राहायचं आणि काशी विश्वनाथाच्या गुरुची भक्ती पाहिजे मला, म्हणजेच रामाची भक्ती. ही का तर शंकराला राम अत्यंत प्रिय आहे म्हणून शंकराच्या मंदिरात श्रीरामाचं स्मरण केलं असताना अतिपुण्य होतं. कारण त्यांना जे आवडतं तेच महत्त्वाचं आहे. पण सतीनं रामावर संशय घेतला तर शंकरानं फिरून ते पाहिलं. म्हणे मी संशयाची निवृत्ती कर, फसून जाशील म्हणे, कर. शेवटी सतीला देहत्याग करावा लागला. शंकराने देहत्याग करू दिला. कारण माझ्या गुरुची तू परीक्षा पाहिली म्हणून गुरु सीता बनून गेली होती, म्हणून आता तुला मी स्पर्श करणार नाही. त्यावेळेस सतीचा दक्ष राजाकडे नाश झाला. त्यावेळेला महाराणी गणेशजीच्या मनामध्ये विचार आला की आपण एवढी भक्ती करतो म्हणून राजाच्या मनामध्ये काही उपहास येतोय का. कारण स्त्रिया अतिभक्ती करायला लागल्या की माणसांच्या मनात असा एक संशय येतो, बोला हिला अतिवैराग्य प्राप्त झालं तर आपलं कसं होईल. असं आहे. माणूससुद्धा अतिवैराग्य करायला लागला की स्त्रीला वाटतं यांना काही झालं तर आपलं कसं होईल. हे असं जे निर्माण होतं हे सहज स्वभाव आहे. पण दोघांचं जर भक्तिप्रेम शरीर असेल तर मात्र संशय निर्माण होत नाही. म्हणून अयोध्यावासी राम जसं सगळ्यांना सुखी करतो तशी ही मी रामाची भक्ती करून माझं काशी निवास सुखी झालं पाहिजे. बा केवढा सिद्धांत आहे. रामानं जशी अयोध्या सगळी सुखी केली तशी भगवान शंकरा
तुमची मी भक्ती, रामाची भक्ती तुमच्याकडून घेते आणि मी राजाची राणी असल्यामुळे माझा विचार असा आहे की माझ्या या काशी राज्यातले सगळे लोक उद्धरले पाहिजे. बरोबर आहे. राजाला ज्याप्रमाणे वैभव पाहिजे तसं राजाने आपल्या प्रजेला सुद्धा वैभव प्रदान केलं. आपण ज्याप्रमाणे सुखात राहतो त्याप्रमाणे प्रजेला सुखात राहिलं पाहिजे. म्हणून राजे लोक हे उत्सव का करतात? तो उत्सवामध्ये प्रजेला आनंद मिळतो. मी आता आपलं काशी व्यवस्थित झालं, अयोध्या झालं, लोक हजारोने रोज जात आहेत तिथे, हजारोने. आता कालही त्यांनी सांगितलं, शेवटी त्यांना सांगावं लागतंय की बाबा परिस्थिती पाहून येत जा, कारण अति पाऊस असतो, शरयू नदीवर महापूर आहे, तर तुम्ही थोडी परिस्थितीचा विचार करून टी व्हीवर बातम्यांवर आम्ही रोज बातमी देतो की खूप गर्दी आहे, शरयूला पाणी आहे, माणसाला धाक आहे, तो विचार करून या. आता येऊ नका असं म्हणता येत नाही, येऊ नका असं म्हणता येत नाही. म्हणजे राजे लोकांनी काय करायला पाहिजे, लोक रमले पाहिजे. आता बा बद्रीनाथ, केदारनाथ आणि अमरनाथ याचे आकडे डिक्लेअर होत आहे की इतक्या लोकांनी दर्शन घेतलं. म्हणजे सरकारची सोय किती आहे, दवाखाने ठेवले रस्त्यात, बऱ्याच लोकांनी लंगर ठेवलं आहे फुकट, जे यांना फुकट खायचं नाही त्यांच्याकडे तर खानावळी आहे, लगेच तपासलं जातं, औषध मिळतं. मग हे अशी राजा सोय ठेवतो. आता राजाला उत्पन्न आपल्याला काय दिसतं, एवढ्या यात्रेकरूचं उत्पन्न किती होत असेल, आपलं डोकं कुठे आहे, पण एवढ्या लोकांना सांभाळण्याचा त्रास किती होत असेल याच्याकडे लक्ष आहे का? तुम्ही सेल्फी काढताना नदीत पडता, हे काही पोलिसांनी तुम्हाला सांगायचं का नीट उभा राहा आणि सांगितलं तर मी पाहून घेईन माझं काय होतं. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचं कुठे संरक्षण करेल क्षत्रिय त्याचं प्रमाण आहे ना. तुम्ही कशाही गाड्या चालवतात, जोरात गाड्या चालवतात, तुम्ही जर हळू चालले तर ॲक्सिडेंट होणार नाही. हे जनतेला सरकारने सांगायचं का? तरी लिहिलं असतं वळणाचा रस्ता आहे, इथे घातपात होतो, गाडी हळू करा, पण हा ऐकतच नाही आपला वसंतराव. असं झालं, ढाब्यामध्ये गाडी घुसून गेली, कोणाच्या घरात घुसून गेली, असं आहे ते. तर याचा अर्थ सरकार आनंदात ठेवायला तुम्हाला प्रयत्न करताय, पण आपण राहत नाही. मिरवणुकीत जयघोष द्यायचा, पण दांगडधिंगा करायचा नाही, आनंद व्यक्त करायचा. म्हणून राणीनं आपल्या रामभक्तीच्या योगानं हिने काहीच करू नये, फक्त राम भजन करावं आणि रामाला आणि शंकराला सांगावं की काशीमधली प्रजा अतिप्रेमानं राहिली पाहिजे. एकदा हिने काशी नरेशाला सांगितलं की महाराज मला एकदा शरयू नदीचं स्नान करायचं आहे. आता राजाच्या राणीला स्नान करायचं म्हणजे काही सोपं नाही, ते सोपं नसतं ना ते. म्हणून राजानं शरयू नदीवर एक राजा आणि राणी गेली, त्यांनी स्नान केलं. त्यावेळेला पाण्यामध्ये रामाने दर्शन दिलं अयोध्येमध्ये त्या राणीला आणि सांगितलं ज्याप्रमाणे तू आज इथे येऊन माझं दर्शन घेतलं त्याप्रमाणे काशीतच तुला माझं दर्शन होईल गंगेमध्ये स्नान करताना. म्हणून काशी नरेश जो आहे ना त्याच्या राजवाड्यातून गंगेमध्ये यायला गुप्त रस्ता आहे, आंघोळीला असं बांधलेलाच रस्ता आहे. मी त्या दिवशी त्या माणसाला म्हटलं थोडं जाऊ द्या मला, म्हणे महाराज गुन्हा होईल तो, जाऊ दे म्हटलं. आम्ही गेलो तसं स्वतंत्र स्नानाचे ठिकाण आहे गंगेवर. म्हणजे पूर येतो तोपर्यंतही मार्ग आहे आणि पुराच्या खाली मार्ग आहे, तिथे स्नान करायचं. म्हणून राणीनं अयोध्येमध्ये मोठा उत्सव करायचा ठरवला. महाराज मधुकर शहांना पत्र लिहिलं आणि सगळ्यांनी अयोध्येमध्ये राजाच्या स्वागताची तयारी केली.
आणि राजा मोठा उत्सव करायला त्या ठिकाणी गेले. भगवान राजा रामांचा विग्रह मोठा आनंदात होता. त्यांनी महाराणी गणेश देवीला उभं पाहिलं आणि पुजाऱ्यांनी परवानगी दिली की तुम्ही जाऊन रामप्रभूची सेवा करू शकता. म्हणून चरण सेवा केली, हार घातले आणि करुणालय केलं. आता राजाच्याही लक्षात आलं की हिला एवढं का सवलत मिळते आहे. तर त्याचं कारण असं होतं की राणी संपूर्ण काशी नगराला रामाची भक्ती प्राप्त व्हावी अशी संकल्पना केली. म्हणजे स्वतःचा उद्धार व्हावा असं नाही, तर संपूर्ण माझ्या काशी नगराचा उद्धार व्हावा, काशी नगर सुखी राहावं अशी संकल्पना केली. रामचंद्रांनी सांगितलं की हा तुझा केलेला राजा उत्सव हा माझ्या चरणाशी समर्पण तू केलेला आहे. आता दरवर्षी असा उत्सव काशीमध्ये करीत राहा. आशीर्वाद दिला आणि राजा राणी रामाला नमस्कार करून काशीत दरवर्षी रामाचा उत्सव करायला तयार झाले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही.